नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. शोभननाम क्रोधीनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो कुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 पासून ते 2:12 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 पासून ते 12:57 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:51 पासून ते 5:30 आणि यमगंड काळ सकाळी 9:15 पासून ते 10:54 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ आणि गुरुबरोबर युतियोग करणार आहे. रवीबरोबर लाभयोग करणार आहे. बुधाबरोबर केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले फायदे सुद्धा होतील. मिळकत सुद्धा मिळेल. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा एक सुद्धा संमतो. मात्र तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. खर्च आजच्या दिवशी होऊ शकतील त्या ठिकाणी लक्ष द्या. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोटे मोठे वादविवाद होऊ शकतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या रवीबरोबर लाभयोग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी दिवस आहे आजचा. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल मूड खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. प्रचंड प्रमाणात ॲक्टिव्हनेस तुमच्यामध्ये दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार करता किंवा काही नवीन सुरुवात करण्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय चांगला राहील. घरातल्या तुमच्या वयापेक्षा लहानच्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर शाब्दिक चकमकी उडतील. मात्र दिवस आजचा अतिशय शुभफलदायी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावना जास्त प्रमाणात दिसून येतील. कुठलंही काम नीटचं होणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं तुमचं मानसिक असमाधान राहील. कॉन्फिडन्स सुद्धा कमी झाल्यासारखं वाटेल. कुठल्याही प्रकारची नवीन कामं आजच्या दिवशी अजिबात आरंभ करू नका. थोडेफार फायदे होऊ शकतील. मात्र कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आणि द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराला भेटीगाठी होतील. छोटे मोठे वाद होऊ शकतील. मात्र दिवस उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील. तुम्हाला काही नवीन सुरुवात करायची असेल तर जरूर करू शकता.
तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्यासाठी तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर सुद्धा नातेसंबंध उत्तम राहतील. स्वतःच्या भावभावनांवर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातल्या बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुम्हाला भाग्याची साथ उत्तम लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होता दिसेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. थोडंसं स्ट्रेस येईल पण काळजी करू नका. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आजच्या दिवशी जी कामं तुम्ही हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले लाभसुद्धा संभवतात. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात मात्र काळजी घेणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा मंगळ आणि गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात घेऊ नका. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. भाग्याची उत्तम साथ आजच्या दिवशी तुम्हाला लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ संभवतात. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध चांगले सुधारतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या बुधा बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तो बऱ्याच प्रमाणात तुम्ही कार्यरत असाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार या सर्वाकरता आजचा दिवस चांगला राहील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण करून दाखवायला. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात.
जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कागदोपत्री व्यवहारापासून थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.